आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। रोडला आहे सर, मोठा लटपट घेऊन रोडला आहे सर। सग बँकेच्या लोकांनी सील पॅक करून गेले सर, पगार नाही पाणी नाही। 6 महिने दिवस झाले सर, उपाशी मारायला सर। प्रेग्नेंट आहे, शेजारी सुद्धा बसविले नाहीत, बँकेने आम्हाला सोडले नाहीत, सील करून गेल्यात माझ्या घरला, हप्ते भरले नाही म्हणून। पगार करण्यासाठी किती पैसे मागितले? हिने सारखे पैसे 1 लाख रुपये मागतात सर। हिने आमचे 6 महिने पगारी थांबवतात आणि त्या टायमाला मोठी रक्कम आहे म्हणतात, आमचे पैसे मागतात सर। तरी आम्ही नाविलाचा कारणाने पैसे देतच आलो सर। कुठं म्हणणार द्यायचं? मी तर चुलीतनं पैसा काढते, चुलीवर स्वयंपाक करून घालते। हे मी अनाथ लेकराला एसटीच्या आश्रमशाळेत लेकरं झाला, त्याचे कपडे धुते, त्यांची भांडे धुते, पण माझ्यासारखीच पैसा अधिकाऱ्याने खाऊ नये सर। आतापर्यंत किती दिले पैसे? भरपूर दिले सर, भरपूर पैसे दिले सर आम्ही। आकडा सांगा, आकडा किती दिला आता? सर प्रत्येकी 1 लाख रुपये देतात सर, प्रत्येक पगार पत्रकावर 1 लाख, असं 29 जणांचा स्टाफ आहे। मी शेख खाजाजी मोहम्मद बरकत, संत गाडगेबाबा आश्रमशाळा इथे या मदतनीस पदावर 1996 पासून कार्यरत आहे। पण हे खनितकर साहेब जाणीवपूर्वक आमची पगार देत नाहीत। आम्हाला रविवारी सुट्टी नाही, सणावाराची सुट्टी नाही। एसी आश्रमशाळा आहे, त्या लेकरांना स्वयंपाक करून घालायचं, भांडे धुवायचं, धुणं धुवायचं तिथे करते। अनेक वेळा येऊन पोट पाया हातात पाया पडले, आमची पेमेंट द्या। साहेब आम्हाला पेमेंट देत नाही, याचं कारण काय? आता काय झालं? आता साहेब आम्हाला चकली मारल्यात अनेक वेळा दिपाळीच्या अगोदर। आम्ही महिला आहेत म्हणून सांगितलं, आम्हाला दिपाळीच्या सणाला पगार करा, हे करतो म्हणलं, आम्हाला चकली मारून साहेब निघून गेले। अनेक वेळा आलं, फक्त 2 जण या म्हणले, निघून गेले। म्हणून आम्ही सगळं घेऊन उदास झालं। आज आम्हाला पगार मिळत बरं, सगळं लेकरं बरं आमचे बोललं आहेत, येऊन जाऊन फक्त या कष्टाचाच पगार आम्ही खातात। खनितकर साहेबासारखं पाकिट खालून घेत नाही साहेबांनी, आमची पगार करा म्हणा सर। मॅनेजमेंट तुमचं काय आहे की 1 महिन्याची पगार करणार? 1 महिन्याची म्हणून आमचा जीव उपाशी ठेवून आलेला आहे इथं, आणि तुम्ही 6 महिन्याची नाही तर 1 महिन्याची पगार द्यायला म्हणा की काय? सांगा तुम्ही, 1 महिना 8 महिने 7 महिने पगारी थकीत येते, आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या घराचा हक्क आहेत, पर्सनल लोन काढलेले आहेत, देणे करायचे व्याज आहे, सावकाराकडून व्याजाने पैसे काढून आम्ही प्रपंच चालवतो का? तर पगार होईल बाबा, त्याच्या बेसवर द्यायला येईल। अहो 5,000 काढले तर त्याचे 15,000 रुपये आम्ही व्याज भरले नसतं साहेब। मग ह्याला जबाबदार कोण आहे सांगा? बरं एवढं करून सुद्धा तुम्ही जर 1 महिन्याची पगार करायला, मग तुम्ही रडक्याचे डोळे पुसताय का? आज काय प्रकार घडला? आम्ही भेटलेल्यावर बाई जाऊ का, समोर येऊ का? त्याने प्रत्येक वेळेस आम्हाला लावली करणार। मग माणसाच्या सहनशक्तीचा अंत असतो सर। कधी पण कुठं पण गेला तर माणसाची एक मर्यादा असते की ह्या टोकापर्यंत माणूस थांबतोय। एकदा माणसाची सहनशक्ती संपली की तो माणूस काय करील आणि कुण्या पद्धतीने करील हा सांगता येत नाही। आजचं पेमेंट नाही मिळालं तर उद्या लेकरं सगळी शाळेतील लेकरं घेऊन इथं ठिया, आंदोलन, थाळी, ग्लास, ताट, शाळेत जेवढं सामान आहे तेवढं आणून तुमच्या ऑफिस पाशी समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यालयात आणून टाकणार। त्याचा पर्याय तुम्ही नंतर ही लेकरं काय मोठ्या खानदानीची नाही, आई नाही, वडील नाही, ज्यांना 2 वेळचं जेवण भेटत नाही, अशी लेकरं आहेत आमच्यापाशी सर। 1 दिवस आम्हाला रविवारची सुट्टी नाही, सणाची सुट्टी नाही, आम्ही कधीच घरी बसत नाही। मी काल मला सलाईन लावलं होतं, तरी मी आज सकाळी लेकरं लोकांची उपाशी बसते। 10वीच्या मुलांच्या परीक्षा चालल्यात, लेकरांच्या पोटाची बंद होती म्हणून मी त्याच्या हॉस्पिटल मधून येऊन शाळेत काम केलं, आणि शेवटचा पर्याय आता ते टक्केवारी ते आंदोलन असते सर, खालचं पाकिट अशी सांगून टक्केवारी घेतल्यावर मग तुम्ही साहेब कुठले आम्ही देणारे कुठले सांगा? आतापर्यंत 4 पैसे दिल्यावरच ह्या टेबलला द्यायचं, त्या टेबलला द्यायचं, इकडं करायचं, तिकडं करायचं, असं करतच आलो की सर। शेवटचं आमची परवा दिवशी ही पण चर्चा झाली, साहेब म्हणले मला कुठं तिरुपतीला जायचंय, मग तिरुपतीला जायचं नंतर काय करायचं? तर आमची आपसात चर्चा, चला साहेबांना देऊया आपण, काय कितीपर्यंत मॅनेज होतील, कसं होतील। तर आमचा कमीत कमीचा आकडा 1 पर्यंत ठरलाय, कमीत कमीचा। मग आता ती पुढच्या प्रोसेस, मग आता ही 1 लाख रुपये द्यायला आम्हाला कुठला तर सावकारच बघावं लागेल। मग आमच्यापाशी तेवढे पैसे नाहीतच हो सर। मग त्यापेक्षा आपण तिथं रडू, पाय खोडू, जेव्हा लेकरू रडेल, पाय खोडलेलं बघत तेव्हाच तर तुम्हाला आईला जाग येईल ना की बाबा ही उपाशी आहे, याला काहीतरी दिलं पाहिजे। अरे बापरे, साहेबाचे देवदर्शन आता त्यांनी फार कुंभमेळ्यात बी जाऊन आमची तेवढी ऐकतच नाही, आमची पगारच नाही तर आम्ही देवदर्शनाला खर्च कुठला देणार हो साहेबांना? प्रत्यक्ष पुढे सांगते असे तुमच्या माझ्यासारखे असतात, मग त्यांच्या थ्रू आम्ही मॅनेज करणार। आणखीन ठरलं नाही, आता त्यांना आम्ही बोलवणार होतं, पण आमच्याकडे पैसाच नाही हे देण्यासाठी, तर आम्ही कुठून देणार सर? हे ठरवायला यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हतं।
आता येताना आम्ही टमटमन गाड्या करून आलोय. मध्यस्थीच्या माध्यमातून तुम्हाला मागणी करण्यात हो येतात की येतात, बरंच सगळ्याच गोष्टी येतात. अहो साहेब आमची बिल थकीत, आता तुम्हाला DCPS चे आमची कामं काय काय शिक्षकांचे DCPS चे नंबर आले नाहीत तर ते नंबर काढायला सुद्धा आम्हाला पर्सेंटेजवर पैसे द्यावे लागतात. किती दिले आतापर्यंत? बरेच जण 40-45 रुपयापर्यंत खर्च झाले एका एका व्यक्तीला. हा साहेब आता प्रत्येक वेळेस वेगळा टेबल वेगळा साहेब येतात, आता कुणाकुणाची नावं सांगायची ती? तरी एक दोन सांगा ना. ह्याच्या अगोदर निलगिरे साहेब होते, त्याच्यानंतर गायकवाड सर होते, त्यांना पण असंच मॅनेज करून केलेलं, का पर्याय नाही. कुणाजवळ द्यायचे पैसे? एक व्यक्ती असायचा, असं ठराविक ठिकाणी जायचं, त्यांना सांगायचं एवढ्या बजेट मध्ये ठरलंय, मग त्याच्या पर्सेंटेज मध्ये मग द्यायचं. साहेबांच्या पार्ट्याचं बी खूप मागे हो खूप पार्ट्या, तर त्याचं तर विचार नका. चला जेवणाला एवढी, ह्याला एवढी, तिथं बसायचं ठरलंय, इथं जायचं ठरलंय. मग सस्पेंड झाले ते. त्याने 3दा सस्पेंड झालेत, नांदेडला झालेत, तिथं झालेत. मग असं कुठवर काय चालायचं? एक दिवस तरी माणसाला कसं आहे सर, घरामध्ये एखाद्या टायमाला 4 आण्याची हळद रुपयाचं असं काही तर खर्च करू शकते. तुमच्या अंगावर 4-4, 5-5 लाखाची कर्ज येते आणि बँकवाले तुमच्या घरात जप्ती आणणार येते. ती आता माझ्या अगोदर बोलत होती महिला कर्मचारी, अक्षरशः तिच्या घराला गेल्या आठवड्यात कुलूप लावून गेले बँकेची लोक, गळ्यातलं काढून सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन करून आणि त्या घराची जप्ती वाचवली त्या मावशीची. आणि माझ्या पुढे कुणी बघायला नाही, पुरुष मंडळी नाहीत त्यांच्याकडे. मग काय करणार सर सांगा? मी श्रीमती दत्तू योगिनी शंकर अधीक्षिका या पदावर कार्यरत असून माझी पोस्ट वसतिगृह प्रमुख आहे. टोटल 140 निवासी विद्यार्थ्यांची पूर्ण देखभाल करणे ही माझी जबाबदारी आहे. स्वयंपाकी मावशांकडून स्वयंपाक करून घेणे, रात्रपाळीला शिक्षक असणं. आज इथे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला एकतर वसतिगृह पोस्ट 24 तासाची आपली ड्युटी, त्यामुळे आम्हाला आजपर्यंत ऑफिसला कधीही कोणीही येऊ दिलं नाही, अगदी मुख्याध्यापकापासून संस्थेपर्यंत. परंतु आज माझ्या बरोबर ज्या मदतनीस आहेत त्यांचं घर आज सील केलं गेलेलं आहे. त्यांची लहान मुलं आहेत सर, आणि बँकेचे वारंवार मलाही माझंही 2.5 लाख पेंडिंग हप्ते तटलेत सर बँकेचे. वारंवार साहेबांचे फोन येणे किंवा संस्थेकडून फोन येणं, शाळेतले पालकांच्या तक्रारी, म्हणजे सगळ्यांना आम्ही फेस करून त्यातून पण पेमेंट नाही, याची मानसिक त्रास आम्हाला फार व्हायला लागला साहेब. आणि बऱ्याच वेळा साहेबांनी आज 2 महिन्यापासून आम्हाला साहेब नाही ठीक आहे मंगळवारी या तुमचं होऊन जाईल, नाही बुधवारी या होऊन जाईल. मग प्रत्येक वेळेस आम्ही 2 शिक्षक ज्येष्ठ शिक्षक पाठवून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो, परंतु ऍक्च्युअली पाठपुरावा केला गेलेला नाही. आम्हाला ऍक्च्युअली अंधारातच ठेवलं गेलेलं आहे. आज होईल उद्या होईल या फक्त एका आणि एका ताशावर आम्ही थांबलो, परंतु आज मात्र आम्हाला खूप त्रास झाला सर. आता फक्त 15 दिवस आमच्याकडे बाकी, त्याच्यात जर बजेट सरेंडर झालं तर काहीच उपयोग नाही. याच्यानंतर आमचा पेमेंट डायरेक्ट ऑगस्टलाच होणार. त्यासाठी किती पैसे मागितले साहेबांनी? प्रत्येकी 1 लाख रुपये मागितले साहेब. मी 2012-13 पासून जॉईनिंग आहे. माझ्या लागल्यापासून आमच्या मुख्याध्यापकांनी श्री कोरे सर यांनी जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये 13 कर्मचाऱ्याकडून घेतलेत, आजपर्यंत घेतलेत. त्या एका कारणासाठी संस्थेनं त्यांना सस्पेंड करून टाकलेलं आहे माध्यमिक युनिटचं. मुख्याध्यापक ते नाही, ते नसल्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्याच्या हाताला धरून नाहक त्रास आम्हाला ते मुख्याध्यापक देत आहेत आणि त्यांच्या थ्रू या अधिकाऱ्यांनी आमचं पेमेंट रोखलेलं आहे. आता किती पैसे मागितले? आता पेमेंट काढायला सर, आता त्यांनी अंदाजे आम्हाला सांगितलेलं नाही आकडा. ऍक्च्युअली त्यांनी आम्ही एक मधला मार्ग काढा म्हणताना असं 1 लाख रुपये तुम्ही द्या मग आम्ही पेमेंट करतो, तेही द्यायला आम्ही तयार आहे. प्रत्येक व्यक्तीला नाही, सगळ्यात मिळून 24 व्यक्तींनी मिळून पेमेंट काय असेल काढायचंय. प्रत्येकाच्या पेमेंटला टक्केवारी बसून 1 लाख रुपये आपण देऊयात असं ठरलं. तेही मान्य करायला ते अधिकारी तयार नाही. कुणी मागणी केली आहे? मागणी म्हणजे आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी काहीतरी कॉम्प्रोमाइज व्हावं म्हणून आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी गेल्यानंतर इथून सांगितला गेलेला आकडा आहे. प्रत्यक्षात आम्ही महिला मंडळ कधी आलो नाही, आज पहिल्यांदाच महिला इथं शाळेत साहेबांना भेटण्यासाठी आलोय. परंतु वारंवार या साहेबांचा हाच त्रास आहे. त्यांनी सांगतायत की विद्यार्थी संख्या कमी आहे, तर तुम्ही अधिकारी आहात ना, तर तुम्ही घ्या ऑब्जेक्शन. बरं तुम्ही सस्पेंड मुख्याध्यापक म्हणता ना, मग तो मुख्याध्यापक डेली शाळेतून सह्या करतो, तुम्ही अधिकारी आला त्याला त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. हे बोललं तर म्हणतात की लेडीज माझ्या अंगावरती सोडली. साहेबांच्या पार्ट्यासाठी दूरदर्शनसाठी आतापर्यंत किती पैसे दिले? 70-80 लाख रुपये दिले 2012-13 पासून. 13 कर्मचाऱ्यांनी दिले गेलेली रक्कम आहे ही. ते पण कोरे सरांकडे दिलेली रक्कम आहे. तरी आपण वैयक्तिक अधिकारी कुठल्या कर्मचाऱ्याला मागत नसतो. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.